तर आपला सती जो विषय आहे तो मोशन पकडण्याचा विषय आहे, गती पकडण्याचा विषय आहे. आणि जशी गती असेल, जशी मोशन असेल, तसं आपलं तशी तशी सती असते. मोशन व्यवस्थित चाललेली असेल, अगदी सरळ. बुद्धाचा धम्म सरळच आहे, उजूपटीपन्नो, सरळ मार्ग आहे तो. परंतु आपल्या अंडरस्टँडिंगमुळे तो मार्ग आपल्याला जर नीट लक्षात नाही आला, तर मग आपण त्याच्यात मोशन पकडत नाही, त्या गतीमध्ये उतरत नाही, धम्म प्रवाहात आपण उतरत नाही. म्हणजे आपल्या मनोधम्मांच्या प्रवाहात उतरत नाही. कारण मनोधम्मांच्या प्रवाहामध्ये जरा वाकडं तिकडं हे चाललेलं असतंय. काही बिलकुल. ऍक्टिव्हिटी चाललेल्या असतात, खाचखळगे असतात, उतार चढाव असतात, दगड धोंडे, हम्म, जंगलातून चालल्यासारखं, काही काटेरी वन असं तर. पण जे काही असेल तो सतीचा विषय असतो. पण त्याच्यामध्ये असा एक पर्टिक्युलर आपल्याला एक मार्ग सापडला, जो आपल्याला बरोबर आपल्या टार्गेटकडे घेऊन चाललेला आहे. आणि आपलं टार्गेट काय आहे खरं म्हणजे, ते पण आपण एक फिक्स केलं पाहिजे की काय करायचं आपल्याला नेमकं. आपल्या भाषेत फिक्स करायचं, आपल्याला जसं वाटतं तसं. आता बुद्धांची अष्टांगिक मार्गाची भाषा म्हणजे कसं आहे की समाधी, समाधीला हे करा. आणि समाधी म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचं एकत्रीकरण आहे, युनिफिकेशन ऑफ आवर पर्सनॅलिटी. एकत्रित आपलं व्यक्तिमत्व एकत्रित आणणं, सगळ्या शक्ती आपल्या एकवटल्या पाहिजेत. त्या जर विखुरल्या, तर मग आपली मोशन विखुरली, आपली गती विखुरली. आणि गती विखुरली, इकडं थोडं तिकडं थोडं तिकडं थोडं असं जर चाललं, तर मग सती, त्याची सती ठेवणं, त्याचं भान ठेवणं हे कसरत चालते. मग कसरत, निष्कारण कसरत चालते. म्हणून आधी आधी काय म्हणतात, आपली जीवनशैली जी आहे, लाईफस्टाईल, आजीविका, ही आपल्याला काय करावं लागते, थोडी सम्यक बनवावी लागते. म्हणजे मर्यादित करावे लागते. म्हणजे निष्कारण जे उलाढाली आहेत ना, उगीच काही करत राहणं जीवनामध्ये, काही पण मनात आलं का करायचं, मनात आलं की इकडं जायचं, मनात आलं की तिकडं जायचं, मनात आलं का मग याचं ऐकायचं, नंतर मग त्याचं ऐकायचं. ठीक आहे, ऐकायला हरकत नाही. पण त्याच्यानुसार तुमची मोशन डिस्टर्ब होत असेल, प्रॅक्टिसची, तुमच्या जीवनाची गती बिघडत असेल, तर मग तुम्हाला तुमच्या तुमच्या सतीला तेवढाच त्या सतीच्या साधनेला तेवढा तुम्हाला त्रास होतो. म्हणून रिडक्शन कमी कमी करत आलं पाहिजे. निष्कारण म्हणजे तृष्णा कमी केल्या पाहिजे. त्याला परत ती भाषा, बुद्धांची भाषा जी आहे ना, जसा प्रसंग आहे तशी ती हे करायची. पण शेवटी मोशन एकच, जीवनाची गती पकडणं, जीवनाच्या प्रवाहात उतरणं, जीवनाची गती लक्षात घेणं आणि त्याच्याशी सती एकरूप करणं. जसं आपण सती साधनेच्या भाषेत काय म्हणतो, ते श्वासाच्या गती, ती श्वासाची मोशन. आता इथं मोशन शब्द वापरू आपण. अनापानची मोशन जर लक्षात आली, जी आपल्या धडामध्ये चालू आहे, ती मोशन जर लक्षात आली, या क्षणातली, वर्तमानातली, तर मग त्याच्यात आपली सती जी मिसळली जाते, जागृती जी मिसळली जाते, त्याला आपण अनापान सती म्हणतो. तर ती मोशन आधी लक्षात आली पाहिजे. मग त्या गतीत उतरून आपण कुठे जातो? दुसरं कुठे जाऊ जाऊ शकत नाही. श्वास जर या कायेमध्ये चालू आहे, शरीरामध्ये चालू आहे, त्यामुळे जाणार कुठं? तो कायेतच उतरणार आहे. पुन्हा श्वास हा कायेचाच भाग आहे, त्यामुळे तो कायेतच आपल्याला अशा प्रकारे पुढे नेणार. ती मोशन
अशा प्रकारे पुढे नेणार की ती अनापानसती किंवा काया अनापानसती ही आपल्याला कायानुसतीमध्ये नेणार, कायेत नेणार. आणि त्या मोशनमध्ये आपली मग सती झिरपली पाहिजे, एकरूप झाली. हीच प्रॅक्टिस आहे, ही साधना आहे. आता हे करता करता आपली जीवनशैली अशी आहे का इकडं तिकडं 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 हे अनेक विषय आहेत. तर त्या सगळ्या ह्याच्यातून स्वतःला सांभाळून मोशनमध्ये, आपल्या गतीमध्ये अं, आलो पाहिजे आपण. सती आपल्याला ऍक्च्युली मोशनमध्ये आणते आणि मोशनमध्ये आल्यावर सती आणखीन स्ट्रॉंग बनते. परत त्याच्यात काय डिस्टर्बन्स झालं की परत सती ते भान आपल्याला परत आपल्या मोशनमध्ये आणतं, जीवन गतीमध्ये आणतं. परत ती सती आणखीन स्ट्रॉंग बनते, व्यापक बनते. श्वास श्वासातून कायेमध्ये, कायेतल्या मग आणखीन ज्या काही वेगवेगळ्या जाणीव आहेत, फिलिंग्ज आहेत, सुखदुःख आहेत, ते मग हळूहळू जाणवायला लागतं. तिथं पण आपण सुख आणि दुःख याच्यामध्ये हेलकावे खातो, तेही सतीला दिसतं. आणि मग ती सती काय करते, त्या हेलकाव्यांना बॅलन्स करते. बॅलन्स करते म्हणजे हेलकावे तर राहणारच आहे, कारण जीवन जर गतीचं आहे तर मग हेलकावे, कारण आपण समजा प्रवास करतो तर आपण हलतोच गाडीमध्ये. नुसतं बसून राहिलं तरी आपण हलतोय गाडीमध्ये. तसं जीवन हे हेलकावेच आहे, त्याच्यामध्ये हालचाली चालूच असतात. म्हणूनच आपला श्वास चाललेला आहे, हार्टचं काम चाललंय, सर हे सर्क्युलेशन चाललेलं आहे, रक्ताभिसरण चाललेलं आहे, पचनक्रिया चाललेल्या आहेत, मेंदू आणि सगळ्या जाणीवा, सगळं हे डोळे, कान, नाक, जीभ, सगळ्या हालचाली चालू आहेत सगळ्या. सगळं जीवन म्हणजे मोशनच आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या मोशन आहेत, गती आहेत. श्वासाची गती, मग कायेची गती, मग सुखदुःखांच्या जाणीवांची गती, सुखवेदना, दुःखवेदना अशा सारख्या येत राहणार, जात राहणार, येत राहणार, जात राहणार. जशी आपली अं, मानसिकता आहे, जशी आपली जीवन गती आहे, जसं आपला स्वभाव आहे, जशी आपली परिस्थिती आहे, आपल्या इच्छा आकांक्षा ज्या काम करतात, चित्त जे काम करतं, त्याच्यानुसार हे सुखदुःखांचे हेलकावे चालू असतात. आणि त्याच्यानुसार आपलं मन पण अपडाऊन व्हायबल होत, म्हणजे विचार प्रक्रिया, मनोधम्म आपले व्हायब्रेट होतात एक प्रकारे. तो करंट जास्त हे होतो, सक्रिय होतो. करंट आहे तो विचार प्रक्रिया म्हणजे. मेंदू म्हणजे सगळं वायरिंग आहे, करंट आहे. आपलं जसा घरातले हे असतो ना, घरातले वायरिंग असतात. काही 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 वायरिंग फार गुंतागुंतीची असते. आपल्या घराच्या मीटर पासून सुरुवात करा. घरातली आपली वायरिंग पहा, कुठं कुठं गेली, कुठं कुठं. पहिलं बैठक खोलीत आली, बैठक खोलीतून पुढे गेलो, किचनमध्ये आली, तिथं काही तुमचे फ्रीज, मिक्सर, अमका दमका तमका लावलेला असेल. बेडरूममध्ये पहा, बाथरूम पहा, टॉयलेट पहा, तुमचं वॉशिंग मशीन पहा, आणखीन काय तुमचे टी व्ही पहा. आता माझं कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरला आणखीन कॅमेरा आहे, हे लावलेलं आहे, ह्याचं वायरिंग आहे. हे सगळं वायरिंग जे आहे ते सगळीकडे पसरलेलं आहे, आणि तो सगळा करंट सगळीकडे गेलेला आहे. आणि त्याच्यावर आपलं हे सगळी यंत्रणा चालू असते. ती मीटर पासून, आपल्या मीटर पासून सुरू होतं, पण आपल्या मीटर मध्ये कुठून येतो, तो येतो करंट. कोयना नगरहून येईल किंवा कुठून आणखीन तुमच्या मुंबईमध्ये टाटाचं असेल किंवा आणखी कुठलं काय असेल ते, तिथून तो सगळी वीज वीज येते आपल्यापर्यंत आणि मग सगळं आपल्या ह्याच्यापर्यंत पोहोचते, आणि मग आपलं हे चाललेलं आहे. तसं मनामध्ये सगळे हे वायरिंग आहे.
आता याचा मेन करंट कुठून आलाय ते शोधायचं काम आहे. आपल्याला हा सगळा वायरिंगचा पसारा जाणवतो त्या गतीमध्ये उतरलो तर. श्वासाच्या गतीत, कायेच्या गतीत, जाणीवा, वेदना, चित्त. ते चित्त चित्त ही तर जशी एखाद्या व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन आहे ना. लाईट हे करते अशी कमी जास्त होते, याचा अर्थ तिकडं व्होल्टेजचं काहीतरी प्रॉब्लेम झालाय. की आपलं हे चालू असताना एकदम काही दुसरं लोड असलेलं एखादं समजा तिकडं मिक्सर किंवा हिटर चालू केलं, तिकडं लगेच लाईट अशी हे होते, डीम होते थोडी, है ना. म्हणजे ते व्होल्टेज खेचतंय ते इकडे तिकडे. तसं आपलं जे आहे ना, हे सगळं लोभ आणि द्वेष हे व्होल्टेज इकडे तिकडे करतंय आपलं सगळं जीवनातलं सगळं. त्यालाच आपण हेलकावे म्हणतो, कंपन म्हणतो. आणि हे सगळं आपली सती जागृती पाहते. आणि म्हणजे जिथं अनावश्यक व्होल्टेज, अनावश्यक करंट चाललाय उगीच, ते आपण बंद करतो. तर वीज वाचवण्यासाठी आपण काय करतो, जिथे गरज नाही तिथलं ते लाईट बंद करून टाकतो. उगीच काही चालू ठेवू शकत नाही, ठेवत नाही आपण. ज्याची गरज आहे तेच आपण चालू ठेवतो, बाकीचं बंद करून टाकतो. तसं इथलं पण आपले जे करंट आहेत हे जे हं, आपलं आतलं वायरिंग आहे आणि त्याचे जे विषय आहेत. आता हे विषय म्हणजे चित्त, इंद्रिय, मनोधम्म, विचार, आपलं सगळं जगणं. त्याच्यात ज्या काही ओढाताण, जे काही खेचाताणी आहे, तर पाहिजे नकोच आहे ते सगळं. ते पाहिजे नकोचं भान आलं, सती आली का मग त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला त्याला मॅनेज करणं, त्याचं व्यवस्थापन करणं, हे आपली सती करते. ते सती ही मॅनेजर आहे. ती मॅनेजमेंट करते आपलं जीवनाचं भान, जागृती. कारण त्याच्यातून जो बोध होतो, त्या बोधमुळं काय होतं, व्यवस्थापन होतं, मॅनेजमेंट होतं. म्हणजे अनावश्यक इकडं तिकडं नाही जात आपली शक्ती. ते तिकडचे जिकडे अनावश्यक शक्ती चालली ते बटन आपोआप बंद करतो आपण. उगीच वाया चालली एनर्जी, बंद करा ते, त्याची गरज नाही. मी इथं बसलो आणि बाहेरची लाईट चालू आहे. ते- बाहेरची लाईट चालू आहे ती कळणार पण नाही, कारण मी आत बसलो इथे. पण काही गोष्टी अशा जाणवतात की व्होल्टेज अपडाऊन होते, काहीतरी कमी पडतं. आता एवढं सूक्ष्म नाही आपलं लाईट. आणि इथे आपल्याला आतमध्ये उतरल्यानंतर आपलं जे हं, जी काही डिस्टर्बन्स आहे आतला, दुःख हे डिस्टर्बन्सच आहे. दुःख, यातना, टेन्शन, प्रेशर, जे चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, हे डिस्टर्बन्स आहेत. काहीतरी कुठेतरी लीक झालंय, काहीतरी कुठेतरी ते ओढाताण चालू आहे आतल्या आत. आणि त्याची सती नसेल तर कळत नाही कुठं चाललंय ते. आपली सती ह्या सगळ्या इंटरनल वायरिंग मध्ये जर सती सगळी झिरपलेली असेल, सतीचं पठ्ठाण होऊन ते सगळीकडे झिरपलेलं असेल, तर मग आपल्याला लक्षात येतं कुठं निष्कारण लाईट चालू आहे किंवा कुठं निष्कारण शक्ती खर्च होते. आणि आपल्याला का थकल्यासारखं होतं, का डिस्टर्ब होतो आपण, हे सगळं मग कळायला सुरुवात होते. आणि मग ते सगळं एक 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 करून आपण काय करतो,
रिडक्शन करत करत, कमी कमी करत 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 इथं येतो. म्हणजे आपल्यामध्ये स्थिर होतो, स्थितप्रज्ञ समाधीमध्ये येतो. समाधीमध्ये आलो म्हणजे आपल्या सगळ्या शक्ती एकवटल्या. निष्कारण जो हम्म, बिखराव आहे, निष्कारण जो निष्कारण जे लिकेज आहे आणि ब्लॉकेज आहे, लिकेज आहे, ब्लॉकेज आहे, ते सगळं कळतं आपल्याला. ते सगळं ब्लॉकेज असेल तर ते मोकळं होत जातं, लिकेज असेल तर ते थांबतं. म्हणजे एनर्जी सेव्ह होते, वाचते. शक्ती आपली वाचते. शक्ती वाचली का मग थकवा येत नाही. ब्लॉकेज असेल तर ते दिसतं कशामुळं आहे. इमोशनल ब्लॉकेज असेल का निष्कारण एखाद्या ठिकाणी आपलं उगीचच अडकलेलं आहे मन, काहीच गरज नसते तिथं, एवढं नसतं अडकून पडायची. तेच आसक्ती आहे, ती तृष्णा आहे. ते काही गरज नसते त्याची, तिथं अडकून पडायची. गरज असेल तर प्रयत्न करून ते ते काम करायचं, पण कधी कधी काही करतही नाही आपण आणि अडकलेलेच असतो. ते जे इंटरनल ब्लॉकेज आहे ते सतीमुळे आपल्याला दिसतं. आणि मग ते आपापच ते सांगतं की ही गोष्ट हा विषय मनात होल्ड करायची, धरून ठेवायची काहीच गरज नाही. ते सती जागृतीला दिसतं आणि ब्लॉकेज निघतं. म्हणजे तिथं शक्ती मोकळी होते परत. वाया जाणारी शक्ती वाचते, ब्लॉक शक्ती मोकळी होते आणि मग सगळीकडे तो संचार होतो आपल्या. मग आपल्याला उत्साह येतो, वीर्य जसा आता ही लेव्हल 3 कडे चाललो आपण हळूहळू. लेव्हल 2 म्हणजे सतीपट्ठाण आहे, काया वेदना चित्त मनोधर्म. आपल्या सती साधनेच्या 3 लेव्हल पडतात, हे आता अं, लक्षात घ्यायचे आपल्याला सिनियर लोकांनी. श्वास, अनापानसती. आता कशी ते आपण मगाशी पाहिलं की नैसर्गिक जो फ्लो आहे, जी गती आहे, जी मोशन आहे, त्या मोशन मध्ये उतरायचंय. ती पहिली लेव्हल आहे ती. त्या मोशन मध्ये उतरता उतरता पहिल्या लेव्हल मध्ये आपण आपलं श्वासातून कायेमध्ये शिफ्टिंग होतो. आणि त्याच्यात जे अडथळे आहेत ते मग काढायचं काम चाललेलंच असतं. शिफ्टिंग होतं ते असं एकदम सडन एकाएकी नाही होत. त्याच्यातले मधले जे काही अडथळे आहेत ते हळूहळू ते जागृतीला समजतात आणि ते हळूहळू कमी होतं. अं, मग एक मार्गी चालतो आपण बरोबर. आणि मग कायेत उतरलो की मग जाणीवा. मग अशी आपण पाहिलं ते लिकेज ब्लॉकेज कुठं आहे ते चित्त. आणि हे आपण मनोधर्मांच्या आधारे पण त्याचं विश्लेषण करतो. आपले जे शब्द येतात हे मनोधम्म आहेत हे. म्हणून वाणी जी आहे, वाणी ही धम्म व्यक्त करते. शब्दातून ते कळतं, म्हणून तर आपण आता म्हणून देवाणघेवाण करू शकतो. शब्द नसतील तर मग काही सांकेतिक गोष्टी असतात, पण ते सगळ्यात समजत नाही आपल्याला. सांकेतिक भाषा जी आहे, सांकेतिक भाषा ही ती शिकावी लागते. धम्माची भाषा सांकेतिक पण असू शकते. आता मी त्याच्यात अजून खूप खोलात उतरलो नाही, परंतु मला असं वाटतं की काहीतरी वेगळं पण आहे त्याच्यामध्ये. ते सांकेतिक म्हणजे अं, आपण कसं कसं
कसं कम्युनिकेशन करू शकतो, कसा धम्म आपली समज जे आपल्याला लक्षात आलंय ते आपण कसं साध्या, सोप्या, सरळ भाषेत मांडू शकतो, कोणते शब्द वापरले पाहिजेत, जे भिडतील जाऊन आणि समोरच्याला तो त्याच्यात उतरेल. तो त्याच्या मोशनमध्ये उतरेल स्वतःच्या. तर हे काहीतरी सांकेतिक शब्द आहेत. ते आपण बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु असं असं एक स्पष्ट स्वरूप जे आहे ना, आता आता ते पुढचं काम जे आहे ते लिखाण कामाचंच आहे. लिखाण करावं लागेल याच्यावर. थोडं असेल, पण ते सांकेतिक असेल ते. बुद्धांचे शब्द सांकेतिक असले पाहिजेत, म्हणून एवढा मोठा परिणाम व्हायचा त्यांच्या काळामध्ये. झटक्यावर एखाद्याला जागच्या जागी प्राप्ती व्हायची, जागच्या जागी तो मोशनमध्ये यायचा, खतामध्ये उतरायचा आणि काम होऊन जायचं त्यात. आपली फार कसरत चालते, कारण आपल्याला ती सांकेतिक भाषा किंवा ते मोजके शब्द एक तर ते लवकर मिळत नाहीत आणि मिळाले तर आपण त्याच्यानुसार चालत नाही, काम करत नाही, मोशनमध्ये उतरत नाही. मोशन मिळालं तर पुढं गती मिळते. मोशनमध्ये उतरलं, प्रवाहात उतरलं तर प्रवाहाबरोबर आपल्याला पुढे जाता येतं. प्रवाहातच नाही उतरलो, श्रोतापन्नावस्था ज्याला म्हणतात, प्रवाहातच नाही उतरलो तर पुढे जायचा प्रश्नच येत नाही. ब्लॉक झाला तो तिथेच थांबला. किनाऱ्यावर बसून प्रवाह पाहतोय, किंवा प्रवाहात उतरला तर नीट उतरत नाही. मग कधी कधी गटांगळा खातो, कधी कधी थोडं उतरतो, परत किनाऱ्यावर येतो. पोहायला आधी शिकायला पाहिजे तर आधीच त्याच्यात उडी मारून टाकतो. म्हणजे असं असं ते बऱ्याच लोकांचं चालतं, आपलंही चालतं. म्हणजे स्वानुभव पण आहे. ती ते आपल्याला क्लिअर समजलं पाहिजे आणि मग आपला मार्ग मोकळा होतो. मार्ग मोकळा असेल तर पोहोचणं काही अवघड नाही मग. मार्ग मोकळा नाही तर मग सगळी धडपड झटापट चालते. प्रवाहात उतरतो, पण पोहण्याचा तो हे नसल्यामुळे, पोहणं शिकलं नसल्यामुळं, किंवा प्रवाहाच्या गतीमध्ये पोहता येते, पण प्रवाहाची गती कधी कधी इतकी भयंकर असते की त्याच्यात स्वतःला सांभाळून पोहत पोहत पलीकडच्या किनाऱ्यावर जाणं, ऐल तीरावरून पैल तीराकडे, म्हणजे दुःखाकडून दुःखमुक्तीकडे जाणं जे आहे, हे अनेक गोष्टी त्याच्यासाठी आपल्याला जमल्या पाहिजेत. ती सती आपल्याला शिकवते, असा हा विषय दिसतोय.